आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नदी काय ग, काय झालं? आणि तू आत्ता इथे कशी? शंकर काका, वेद आहे का? वेद नाही आला अजून, पण येईल ना इतक्यात. काही काम होतं का? म्हणजे हा बघ आलं. अरे तू इथे काय करतेस? अरे तू फोन कट केलास ना, म्हणून म्हटलं जाऊनच विचारावं. ऐका ना, मी काय म्हणतो, तुम्ही इथे काही बोलू नका. घरच्यांनी बघितलं तर प्रॉब्लेम व्हायचा. त्यापेक्षा तुम्ही बाहेर जाऊन बोला ना. काय तू घर सोडून इथे आलीस? घर सोडून येणं हे काय मला बरोबर वाटत नाही. मला असं वाटतं की तू घरी जावंस आणि जो काही प्रॉब्लेम असेल त्यातून आपण काहीतरी मार्ग काढू ना. पण आईला पटतच नाहीये ना, मी काय करू? आपण त्या दिवशी कोल्हापूरला देसाईंकडे जाऊन आलो. देसाईंनी घरी फोन करून आईला सांगितलं, त्यामुळे आमच्या घरी वाद झाले. म्हणून मी आले घर सोड. आणि तू साथ देणार नसशील तर मी राहीन शेतावरच्या घरी एकटी. हे का नाही साथ देणार? पण मला असं वाटतं की प्रॉब्लेम पासून पळून जाणं हे काही सोल्युशन नाहीये. हे बघ, ऑनेस्टली अशा वेळी तुला माझ्याकडे यावंसं वाटलं, मला बरं वाटलं. एक काम करूया, मी बोलतो काकूंशी, ठीक आहे? मी त्यांना ही कमिटमेंट देतो की मी तुला सुखात ठेवेन. पण लग्नासाठी होकार तू अजून दिलेला नाहीयेस मला. आणि लग्न न करता तुला घरी घेऊन जाणं मला बरोबर वाटत नाही. हे बघ, तुझा जर होकार असेल ना तर मी काकूंशी, ऋषीशी माझ्या घरी बोलायला तयार आहे. पण असं पळून जाऊन लग्न करण्यात काय अर्थ आहे? बरं, तुझ्या हे का लक्षात येत नाही की अशाने तुझंही माहेर कायमचं तुटेल आणि बाबांच्या मनाविरुद्ध लग्न केल्यामुळे माझे माझ्या पूर्ण कुटुंबाशी संबंध तुटणार नाही. आपण कोणाचं मन दुखवून नको लग्न करायला. बरं ठीक आहे, ऐक, एक काम करूया, मी तुझी एका ठिकाणी राहायची सोय करतो. डोंट वरी अबाउट इट. मी काकूंशी, ऋषीशी आणि माझ्या घरी बोलून बघतो. ती काय लगेच तयार होणार नाही, वेळ जाणार आहे त्या, पण आपण प्रयत्न करू. आहे ग, काय झालं? सॉरी. का? कशासाठी? मी तुझी परीक्षा घेत होते. परीक्षा म्हणजे? मला काही कळत नाही ना रे. म्हणजे आपल्या लग्नाला आपल्या दोघांच्याही घराकडून विरोध होणारे नक्की होत. मग अशा सिच्युएशन मध्ये तू माझ्या बाजूने किती स्ट्रॉंगली उभा राहतोस हे बघायचं होतं मला.
ठीक आहे. थोडक्यात काय, जेवढा विश्वास आपल्यात असायला हवा तितका नाहीये. तुला माझी परीक्षा घ्यावीशी वाटली कारण तुला माझ्याबद्दल खात्रीच नाही. नली, कुठल्याही नात्याचा पाया हा विश्वास असतो. आपण आधी तो पाया भक्कम करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की आपण काही दिवस नको भेटायला. वेद, आय एम रिअली सॉरी वेद, खरंच सॉरी. इट्स ओके. चल, मी तुला घरी सोडतो. वेद, आत्या ग, का काय करतेस तू एवढी? आलीस तर थोडे दिवस थांब ना. बस झालं ऋषी, आता अजून अपमान होतील मी इथे थांबले तर. कोण करेल अपमान? ते काहीही असू दे, माझा निर्णय पक्का आहे. आपलं घर सोडून फार दिवस राहिलं ना की हे असे अपमान होतात. कशी वागतीये नली? हे बा आत्या, मी माफी मागतो, चुकलं आमचं. तू राग करू नकोस. अगं आत्या, मी काय नली काय, आम्ही लहानच आहोत ना. इतकी पण लहान नाही आहात तुम्ही ऋषी. सुषमा, अगं काय बास आता. लगेच बॅग भरून कुठं चाललीस? कुठेही जायचं नाहीये. का जाऊ नको? मी इथे थांबून काही होणार आहे का? उगाचच अडचण होतीये माझी. आत्या, का असं काय बोलतेस तू? कारण आता डोक्यावरून पाणी जातंय. वेद, वेद ऐक ना. आधी मी आणि वैनी देसाईंकडे गेलो तेव्हा नलीमुळे किती ऐकावं लागलं. त्यात कळस म्हणजे नली देसाईंकडे गेली त्या वेद सोबत. आणि देसाईंनी पुन्हा फोन करून मला खडेबोळ सुनावले. आता या सगळ्याची भावकीत चर्चा होणार. नाक कापलंय नलीने माझं. फुकटची शोभा झालीय. मरू देत, आता पुन्हा मी इथे येणार नाहीये. खरंच? बघितलं वहिनी, तुम्ही बोललात म्हणून मी देसाईंकडे शब्द टाकलात. माझी हीच इच्छा होती की नलीला चांगला नवरा मिळावा, चांगलं घर मिळावं. पण उगाचच स्वतःचे हात पळून घेतलेत मी. आत्या, ऋषी, तुझ्या बहिणीच्या डोक्यावर परिणाम झालाय का बघ. जेमतेम 4 नातेवाईक आहेत आपले, त्यांना पण तोडायला बसली येईल. काय रे, काय म्हणत होती नली? काय? अरे तुला विचारतोय, नली काय म्हणाली? तिला परीक्षा घ्यायची होती माझी. म्हणजे नली मला बोलली की ती तिचं घर सोडून आली. पण काका मला सांग, मी काय सांगू तिला आपल्या घरात घेऊन येऊ? मी तिला बोललो की हे बघ, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, पण किती कठीण वाटत असलं तरी दोन्ही घरच्या माणसांची सहमती हवी. असं पळून जाऊन लग्न करण्यात काय अर्थ आहे? मी तिला सांगितलं की हे बघ, मी तुझ्या सोबत खंबीरपणे उभा आहे. मी बोलेन तुझ्या आणि माझ्या घरच्यांशी. अहो बरोबर बोललास तू. काय म्हणाली ती? खरंच लग्नाची वेळ आली तर मी कसा रिॲक्ट करेन हे तिला बघायचं होतं. अरे हसतोस काय? म्हणजे तिचा विश्वास नाहीये ना माझ्यावर? नाही,
नलीच्या वागण्याचा तू जो अर्थ लावतोस ना तो एक अर्थ असू शकतो. विश्वास आहे ना काचेच्या भांड्यासारखा असतो. एकदा का त्याला तडा गेला ना की पुन्हा नाही जोडता येत. हा शक्य आहे. नली तुझ्यावरचा विश्वास दृढ करण्यासाठी तुझी परीक्षा घेत असेल. विश्वास दृढ असेल तरच नातं टिकेल ना काका. अरे मग नातं टिकवण्यासाठीच तर ती आली होती ना. वेद, तुला ते संकेतचं प्रकरण माहिती आहे ना. तिला थोडं समजून घे. आणि आयुष्यात एकदा का फसवणूक झाली ना पुन्हा विश्वास ठेवायला वेळ लागतो रे. पण याचा मला खूप त्रास झाला काका. मग तिच्या दृष्टीने विचार कर ना. तुझा त्रास कमी होईल. आणि बघ, मला विचारशील ना तर तुमच्या दोघांचं खूप छान होणार आहे. माझा विश्वास आहे. पण एक अडचण आहे. खोत आणि गावडे सोरीक म्हणल्यावर संघर्ष पेटणारच. आणि त्यात तू काशीराम गावडेच्या मुलीशी लग्न करतोस म्हटल्यावर ठिणगीचा वणवा होणार. का? कारण बाबाराव खोत आणि काशीराम गावडे यांच्यामधलं वैर. अरे पण असलं कसलं वैर आहे की त्या काशीरामचं नाव घेताच बाबा संतापतात. अहंकार. म्हणजे सांगतो बस. काशीराम गावडे स्मगलर होता. त्यामुळे बऱ्यापैकी पैसा त्याच्याकडे असणारच. गावामध्ये कुठलंही चांगलं कार्य असलं, उत्सव असला तर तो सडळताने मदत करायचा, देणग्या द्यायचा. पूजेचा, आरतीचा, पालखीचा मान विकत घ्यायचा. आणि दादाला हे सहन होणं अशक्य होतं. काशीराम गावडे बाबाराव खोतापेक्षा मोठं व्हायला बघतोय इथं खरे वाद सुरू झाले. आणि वादाचं वैराने घेतलं. आता त्याच काशीराम गावडेच्या मुलीशी तू लग्न करायचं म्हणतोयस. त्यात ती तिकळी. मग वातावरण तापणारच ना. वेद, संघर्ष खूप मोठा आहे आणि तुमच्या दोघांसमोर खूप आव्हान आहेत. पण काका काशीराम. बास, तर काय काय सांगू मी तुला. हे बघ, तुम्ही दोघं जण जर खंबीर असाल ना तर तुम्हाला अशक्य असं काहीच नाही. विश्वास ठेव. इतक्या रात्री काय काम काढलं मास्तरेणबाई? आईसाहेब तेवढं महत्वाचं काम होतं म्हणूनच आली. आईसाहेब, आज रणजितजी आले होते. भाडं घेऊन गेले. तू वेदची परीक्षा घेतलीस. मान्य आहे तो कधीतरी चुकला असेल, पण त्याने आजपर्यंत जे केले ना ते तुझ्या भल्याचा विचार करून केले. अरे पण दादा, तू जर आधी बोलली असतीस ना मला, मी तुला हे करूच दिलं नसतं. अरे पण मला असं वाटलेलं. काय वाटलं? नली, मला मान्य आहे तू सध्या अस्वस्थ असतेस, पण म्हणून वेद सारखा एवढा चांगला मित्र गमावणार आहेस तू? मला पटतंय तुझं म्हणणं, पण मी ऑलरेडी चूक करून बसले ना दादा. पण मला खात्री आहे मी त्याचं मन ना पुन्हा जिंकेन. कधी? वेळ निघून गेल्यावर. आईने मला तुझ्यासाठी स्थळ बघायला सांगितले. ती दुसरा कुठला तरी मुलगा बघेल आणि तुझं लग्न लावून देईल. मग आयुष्यभर मी तिकडी आहे लपवत बसायचंय तुला, असं जगायचंय आयुष्य? नाही ना. मी काय सांगतोय ते ऐक. आपण आईला तिच्या पद्धतीने समजावून सांगूया. ती समजून घे. तुझं म्हणणं मला पटतंय दादा, पण वेद आणि माझ्या नात्यातला गुंता खूप वाढलाय रे. तो सोडवायला मला थोडा वेळ तर लागणार ना. थोडा वेळ तरी दे मला दादा. म्हणजे तुम्हा मुलींना तर्क वितर्क लावण्यात एवढा वेळ का घालवायचा असतो? समोरच्याच्या मनातलं तुम्हाला कळतच नाही. त्या वेदने तुला लग्नासाठी विचारलं होतं ना, आणि तू काय केलंस? त्याची परीक्षा घेतलीस. तुम्हा मुलींना आमच्या मनात काय चाललंय हे कळतच नाही. तुला असायला काय झालं? आम्हा मुलींना मनातलं कळत नाही म्हणजे मितालीला सुद्धा?
अरे दादा, कसला गोड आहेस रे. हे समजून पण किती छान सांगतोस, सल्ले पण देतोस. पण काय? दुसऱ्यांना सल्ले देणं सोपं असतं, पण हेच तू स्वतःच्या बाबतीत विसरतोस. काय स्वतःच्या बाबतीत काय? काय चालू आहे तुझं? काय? मितालीला साडीत बघून नुसतं तिचं कौतुकच करणार आहेस की गाडी पुढे पण जाणार आहे? तू काय बोलतेस मला नाही समजत. पण मला सगळं समजतंय आणि दिसतंय सुद्धा. सांग ना, मितालीला तुझ्या मनातलं कधी सांगणार आहेस? चल चल, तसं काही नाहीये माझ्या मनात. दादा, मी बहीण आहे तुझी. तू जरी सांगितलं नाहीस ना तरी सगळं कळतं मला. सांग ना, मिताली आवडते ना तुला? अरे बोल ना दादा, मला सांगायला काय. अरे दादा, आई, एवढं रागवायला काय झालंय तुला? तुमची तुम्ही कामं करा. अरे काय आज सगळं खोत कुटुंब एकत्र? काय विशेष काय? उत्तमच केलंस आई, फक्त थोडासा उशीर केलास. हे जर आधी केलं असतंस ना तर बरेच अनर्थ टळले असते. बऱ्याच गोष्टी घडल्याच नसत्या. तू मध्ये बोलू नको शंकर. पोराची कोणती चूक पोटात घ्यायची, कोणती नाही घ्यायची, एवढी अक्कल आहे मला. सौरभ, माझ्या मागे आधीच व्याप काही कमी आहेत का? तुझा घाबरलेला चेहरा बघितला ना की मला धडधडायला लागतं. अगं आई, तुला कळतंय का, ज्या बाबाराव खोताला पूर्ण गाव घाबरतं, गोदावरी फूड्सच्या ऑफिसमध्ये ज्या माणसाचा दरार आहे, बाबाराव खोताचा शब्द मोडायची कोणाला हिंमत नाहीये. त्या बाबाराव खोताच्या कानाखाली मारते आजी. का? आई, आईचा अधिकार असतो आपल्या मुलावर. म्हणजे मुलं कितीही मोठी झाली तरी आईसाठी ती लहानच असतात. म्हणजे एक गोष्ट क्लिअर आहे की हे सगळं एका बाजूला आणि आजीचा राग एका बाजूला. म्हणजे काय म्हणायचंय का तुला? आई, कळतंय का तुला, आजी जर सगळ्यांसमोर बाबांच्या कानाखाली मारू शकते, आपण जे काही करतोय हे जर तिला कळलं तर आपलं काय होईल? म्हणजे आपण याचे काही उद्योग करतोय ना. हे उद्योग काय? मूर्खासारखं काहीतरी काय बोलतोयस? आई, अगं आपण घरात कुरघोडी करतोय. मला दादाची जागा मिळावी म्हणून आपण प्रयत्न करतोय. म्हणजे तू विचार कर, असं काय झालं की आजीने बाबांच्या कानाखाली मारली. आई, तुला कळतंय ना मी काय सांगतोय ते? हो. आई, थांब तिथेच.
माझा शब्द मोडलास. तुला इतकं निक्षून सांगितलं, बजावून सांगितलं, तरी त्या सायलीला भेटण्याचं धाडस तुझ्यात येतच कसं? आई अगं मध्ये बोलायचं नाही. अरे तुझी ती मास्तरीण काय लायकी आहे रे त्या बाईची? मला घरी येऊन समज देते, फोनवर धमकी देते, हक्क मागते. त्याच वेळी मी तुला सांगितलं होतं की असली बाई आपल्या घरात नको, तिला घरातनं बाहेर काढ. सांगितलं होतं की नाही? बोल. हो. तसं झालं? ते काय झालं माहिती का आई? हो की नाही? नाही. मग का नाही झालं तसं? होतांचा माजोरडेपणा आलाय तुझ्यात. आई आहे मी तुझी, जन्म दिलाय मी तुला, तुझ्यावर माया केली. तू जर असा मोकाट सुटल्यासारखा वागत राहिलास तर गाठ माझ्याशी आहे. तुला त्या घाणीत चिखलात लोळायचंय, खुशाल बाहेर लोळ, पण ती घाण माझ्या घरात आणायची नाही. तू बाहेर काय काय प्रताप करतो हे मला कसं कळतं याचा विचार करत असशील ना? ते महत्वाचं नाही. होतांच्या परिवाराचा कर्ता पुरुष आहेस तू. त्याच परिवारासमोर तुला थोबाडीत मारण्याची वेळ आणलीस तू माझ्यावर. याचा विचार कर. तुला शेवटचं सांगते, त्या सायलीचं नाद सोड. पुन्हा त्या सायलीचं नाव तुझ्या तोंडातून निघायला नको. इतकं होऊन सुद्धा तू तसाच वागत राहिलास तर मी तुला शब्द देते, जिथं गोदाला गाडलायस त्याच्या शेजारी एक खड्डा मी तुझ्यासाठी खणेन. आणि मी हे करून दाखवेनच.